तर मित्रांनो, पुन्हा आलो आहे तुमच्या भेटीला. थोडंसं जास्त उशिराने आलोय कारण की तसा तुमचा प्रतिसाद नाहीये. आणि जशी मी मागची व्हिडिओ बनवली होती रोस्टिंगची, अगदी तंतोतंत तशाच प्रकारे ही व्हिडिओ बनवणार आहे. कारण की मला सीधा एक स्पष्ट बोलायचं आहे. चर्चा तर तुमची सगळ्यांची चालू आहे आणि तुमच्या चर्चेतूनच मी तुमच्याशी डिस्कस करूनच मी हा मुद्दा घेऊन आलो आहे. तर बिग बॉस शो तुम्ही सर्वजण पाहतायत, आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. आणि आत्ताच्या वेळेस मी जे व्हिडिओज बनवत आहे तेवढ्या पिरियडमध्ये ते बिग बॉस बद्दलच बनवत आहे. आपण त्याच्याबद्दलच डिस्कस करत आहोत. तर जे बिग बॉस सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जे कंटेस्टंट्स आले आहेत, तर बिग बॉस हा कंटेस्टंट्स फेवरिझम मध्ये चालू आहे. मग तो कलर्सचा फेवरिझम असेल किंवा इंडियन मॉल शाईनचा फेवरिझम असेल किंवा बिग बॉसचा वा जे आहे बिग बॉसमध्ये कोणी पण एडिटर असेल किंवा काम करणारे असेल त्यांचं फेवरिझम असेल. असं वाटतंय की जे कंटेस्टंट आले ते त्यांचे लोक कामाला तिथे लावलेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त त्यांनाच दाखवत आहेत. म्हणजे कोणाला जास्त करून कॅमेरा फक्त फोकस कोणावर होते, तर निकी आणि अरबाज यांच्यावरच जास्त करून फोकस होते. हे दोघं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काय दिसत राहिले आणि काही लोक आहेत ते हायलाईट होत नाही राहिलेले. आता मागचे जर का आपण दोन एक प्रोमो घेतले त्याच्यामध्ये आपल्याला कोण दिसतंय जास्त करून, थोडासा डीपी दिसतोय धनंजय पवार, आणि दुसरं म्हणजे कोण दिसतंय थोडेसे दिसलेले आहे रॅपर जाधव. पण जास्त करून फक्त आणि फक्त फोकस कोणावर आहे तर टीम पडलेले आहे. त्या टीम मध्ये जी टीम ए आहे तिच्यावर जास्त फोकस आहे. म्हणजेच बिग बॉस जो शो आहे तो कोणत्या तरी कंटेस्टंट्स आहे त्यांना काय करतोय तर फेवरिझम करतोय. आता सर्व चर्चा मी एकत्र केल्यात तर मला हे कळलं आहे की लोकांमध्ये चर्चा सत्र म्हणजे एकच आहे की जो बिग बॉस आहे असं का करतोय. म्हणजेच आपल्याला जे टेलिकास्ट होते कलर्सवर तेव्हा असे काही एपिसोड मध्ये दिसत नाहीये की जे सूरज असेल किंवा बाकीचे कंटेस्टंट असेल की ते परफॉर्मन्स करतायत. पण याच्या विरुद्ध आपण जेव्हा पाहतोय कलर्सवर जेव्हा टेलिकास्ट होते तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त जास्त करून फोकसमध्ये अरबाज दिसतोय. भलेही तो टास्क असो या डिस्कशन असो, अरबाज आणि निकी याशिवाय बिग बॉस शो कोणालाच पुढे आणण्याचा प्रयत्न करत नाही राहिले. एवढंच काय, निकीला वोटिंग कमी होते. अगदी जेव्हा वोटिंगचं येत होतं तेव्हा निकीला आणि अर्थात पुढारीला वोटिंग कमी होते तर त्यांना सेव्ह करण्यात आलं असे खूप लोक म्हणत आहेत. आता याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण जे आहे ग्रुप ए ला फेवरिझम आणि जो ग्रुप बी आहे त्याला फेवरिझम नाही करणं हे कोणाचं चालू आहे तर बिग बॉसचं चालू आहे. आणि जो सगळे प्रेक्षक लोक पाहत राहिले त्यांच्या मनाला काय होतं त्याच्याने आघात होतात आणि सगळे म्हणतात की असं काय चालू आहे. हा काय प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही का जर का सूरज पण तिथं आहे जर सूरजला तुम्ही दाखवत नाही, सूरजला बिग बॉस जास्त शो मध्ये दाखवत नाहीये. म्हणजे ऍटलिस्ट त्याच्या मुवमेंट तर दाखवा. मागेही झालेला आहे की जर का एखादा असा कंटेस्टंट येतो की जास्त तो बोलत नाही पण त्याच्या ऍक्टिव्हिटी असतात, एक्सप्रेशन असतात, तो गेम मध्ये खेळतोय चांगला पण तो गेम मध्ये दिसत नाहीये. बघायचंय आपल्याला. अंकिता आहे, अंकिताचे जे व्हिडिओ येतात व्हायरल्स होतात, जास्त करून व्हिडिओ फक्त आणि फक्त असे व्हिडिओज असतात की ज्या डायरेक्टली टेलिकास्ट नाही झालेल्या, किंवा हेच नाही तर बाकीचे जे आहेत ते सुद्धा एवढे हायलाईट केले जात नाही. फक्त कधीतरी छोटेसे झगडा झाला का मग ते आपल्याला दिसतात. पण जास्त करून कोण दिसत असतं, फक्त स्क्रीन कोणाला जास्त वेळ भेटलेली आहे तर ती फक्त निकी आणि अरबाजला भेटलेल्या. टास्क होता तसं टास्क मध्ये सगळे परफॉर्मन्स करत होते पण जास्त करून जी स्क्रीन आहे ती फक्त अरबाजच्या आजूबाजूला होते. जिथे अरबाज तिथे स्क्रीन जाणार, जिथे निकी तिथे ती स्क्रीन जाणार. बाकीचे का फक्त तिथं उपटाउपटी करायला गेले होते का. तर अशा प्रकारे बिग बॉसचं सीझन चालू आहे आणि तिथं काय चालू आहे ते फेवरिझम चालू आहे. म्हणजेच जो ग्रुप ए आहे त्यांना सेफ सुद्धा करण्यात आलं. आधी फक्त दोनच, एक तर मध्येच त्यांनी काय आणलंय तर पॉवर कार्ड आणलंय आणि आधी एक तर फक्त दोनच पॉवर कार्ड ठेवले, नंतर वापस अचानक जेव्हा हा आला वैव आला तेव्हा अचानक 5 करून टाकले पॉवर कार्ड. म्हणजेच हा पूर्णच्या पूर्ण गेम फक्त एका काही ठराविक जे लोक आहेत त्यांना पुढे नेण्यासाठीच आहे आणि तेच लोक दिसतील असं आहे. अशा प्रकारे बिग बॉस चालू. पण बहुतेक लोक जे गावाखेड्यातले आहेत तर ते बिग बॉस शो पाहतायत आता. आणि जसं रितेश देशमुख म्हटलं की शो टॉपवर चाललाय तर ते फक्त कोणासाठी पाहतायत तर मालवणी भाषा असेल तर कोकणी भाषा असेल तर तशा कॅरेक्टर आलेले आहे तिथे, जसे करून म्हणजेच अनिंकित आलेले आहेत, पंढरीनाथ आलेले आहेत, यांच्यासाठी पाहतात. आणि जो ग्रामीण भाग आहे पूर्णच्या पूर्ण ह्यूज पॉप्युलेशन जी पाहायला लागले आहे मराठी बिग बॉस ती फक्त आणि फक्त सूरजमुळे. तुम्हाला वाटतं या अरबासाठी निकिता मुलीसाठी कोणी बिग बॉस पाहत असेल. आणि हिंदी लोक जे म्हणतात की हा हिला सपोर्ट करा, हिला सपोर्ट करा, जसं अलीगोनीची एक आली होती पोस्ट, हिला सपोर्ट करा निकिता मुलीला, तो खरंच बिग बॉस पाहतो मराठी, त्याला मराठी कळत तरी असेल का.
तर यांना काही मराठी कळत नाही आणि हे काही मराठी बिग बॉस पाहत नाही, ते फक्त पोस्ट करतात. आणि त्याच्यावर आपल्याला ते वारंवार असं करून ठेवलेलं आहे की नुसतं जेव्हा स्क्रीन लावतो, बिग बॉस लावतो आपण तेव्हा आणि फक्त ते चेहरे दिसतात, ते आपल्याला पाहायचे नसतात. असं करून असंच तुम्ही दाखवणार असेल तर मग लोक बिग बॉस पाहायचं पण सोडून देणार. आणि तो फेवरिझम सोडा, बिग बॉस जो फेवरिझम करतोय ते फेवरिझम सोडा. असून खूप अशी उदाहरणं आहेत, असे प्रत्येक टास्कमध्ये सुरुवातीपासून खूप सारे अशी उदाहरणं आहेत की फेवरिझम फक्त आणि फक्त एका ठराविक लोकांसाठी चाललेलं आहे, लोकांना दिला जात आहे. रितेश सर येतात, रितेश सर जेव्हा अँकरिंग करतात तेव्हा ते निरपक्ष असतात, म्हणजे त्यांना असं काहीच नाही की हे फेवरेट आहे आणि काय नाही. जेव्हा ते अँकरिंग करत असतात ते एकदम स्पष्ट असतात. त्यांच्या अँकरिंगला मी सॅल्यूट करतो. त्यांच्या अँकरिंगमध्ये म्हणजे स्पष्ट दिसतं की ती सर्वांना एकसारखा रिस्पेक्ट देत असतात, एकसारखा टाइम देत असतात. जसं हिंदी बिग बॉसमध्ये आपल्याला कधी कधी पाहायला भेटतं की यांना जास्त टाइम, यांना कमी टाइम. रितेश सर तसं नाही करत. पण बिग बॉसमध्ये जेव्हा टेलिकास्ट होते तेव्हा ते असं दिसतंय की आपला एक ठराविक काहीतरी लोक आहेत त्यांना दाखवले जातात. आम्हाला फक्त फायटिंगच नाही पाहिजे बिग बॉस, आम्हाला प्लॅनिंग पण पाहिजे असते, माइंड गेम पण असतो. तुम्ही म्हणता ना माइंड गेम, मग जेव्हा पंढरीनाथ आणि बाकीचे लोक जेव्हा प्लॅनिंग करत असतात तेव्हा तुम्ही का दाखवत नाही? खूप साऱ्या गोष्टी तुम्ही लपवत असतात, दाखवत नाही. डायरेक्टली ते आम्हाला नंतरून कळतंय. जेव्हा एक अभिजित आहे तो डायरेक्टली पाय तुटलेला दिसतोय आणि कसं झालेलं आहे ते, काय झालेलं आहे ते तुम्ही स्पष्ट दाखवलेलं आहे. ओके, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही दाखवत नाही आहात आणि ज्या गोष्टी अशा आहे की त्या रॉंग आहे आणि त्या रॉंग केलेल्या आहे तर कोणी, तुमच्या जे फेवरेट लोक आहेत त्यांनी केलेले आहेत रॉंग, ते तुम्ही दाखवत नाही राहिले. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे तुम्ही टाळावं आणि जेणेकरून सर्वांना एकसारखं दाखवावं. ही जनता तुम्हाला काय करेल तर शिफारस करेल की तुम्ही दाखवावं. ओके, पुन्हा भेटूया. मी जनतेकडून बोललो आहे आता आणि हे माझे स्पष्ट शब्द आहे. जर का तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भले तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालत, तसे तुम्ही माझे जे चॅनल आहे सबस्क्राईब करत नाही, पण लाईक कमेंट तर करू शकतात. कमेंट तर नक्की करू शकतात, कारण की मग मला तुमच्याशी संवाद करता येईल, जाणून घेता येईल की तुमच्या मनात काय आहे. चला भेटूया पुन्हा.